ओळख बाजारपेठेची इथं भरपूर काही नव 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 या. गुड मॉर्निंग फ्रेंड्स, मी आहे तडफदार तनया आणि तुम्ही ऐकत आहात ओळख बाजारपेठेची इथं भरपूर काही नव 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 या. फ्रेंड्स. गेल्या आठवड्यात आमच्या 2 BHK फ्लॅटचं रिनोव्हेशन करायचं ठरलं आणि त्यासाठी आम्ही कराडच्या गुरुवार पेठेत राहणारे प्रोफेशनल इंटिरियर डिझायनर शैलेंद्र गोंदकर यांना घरी बोलवून घेतलं. त्यावेळी त्यांनी संपूर्ण घराची पाहणी केली, घराचं डायमेन्शन घेतलं. काल पुन्हा शैलेंद्र सर आमचं घर रिनोव्हेशन केल्यानंतर कसं दिसेल याचा लेआउट दाखवण्यासाठी घरी आले होते. आमच्या बजेटमध्ये आणि रिक्वायरमेंट नुसार त्यांनी परफेक्ट प्लॅन बनवला होता. तर अशी ही आमच्या घरची चर्चा आज तुमच्याशी शेअर करणार आहे. या ना सर, बसा. थँक्यू. हे बघा, तुमचं घर रिनोव्हेशन केल्यानंतर अशा प्रकारे दिसेल. या लेआउटनुसार उत्तर दिशेला एंट्री असेल. थोडी मोडतोड करून हॉल फक्त इथे फ्लॅटच्या सेंटरला घ्यायचा, जेणेकरून हॉलमध्ये बसल्यानंतर घरातील सर्वांशी संपर्क होईल. ही घराची ईशान्य दिशा. इथे पूजाघर किंवा मेडिटेशनसाठी रूम असेल, कारण घराची ईशान्य बाजू ही पवित्र मानली जाते. ऑसम. ही रूम माझ्यासाठी परफेक्ट आहे. इथे मला शांतपणे स्टडी करता येईल. हा तुमच्या घराचा वायव्य कोपरा. इथे पाहुणे मंडळींसाठी लिव्हिंग रूम असेल. त्यालाच लागून घराच्या पश्चिमेला टॉयलेट बाथरूम असेल. घराच्या नैऋत्य दिशेला घरातील मुख्य माणसांची बेडरूम असेल. अच्छा. त्याला लागूनच पश्चिमेला तुमच्या घरातील स्टोर रूम असेल. घराच्या आग्नेय कोपऱ्यात किचन असेल. त्याला लागूनच डायनिंग रूम असेल. त्यासाठी हॉल आणि किचन मधील भिंत तोडून किचन आणि हॉल जरा छोटा करूया. या इथे डायनिंग रूम करता येईल. हॉलच्या या कोपऱ्यात टीव्ही आणि त्या शेजारी फिश टँक ठेवता येईल. शिवाय किचन मध्ये काम करणाऱ्या स्त्रीला काम करत करत टीव्हीचाही आनंद घेता येईल. अरे वा, फारच सुंदर रीतीने तुम्ही आमच्या घराचा लेआउट बनवला आहे. सर, पण या पुढील प्रोसेस कशी असेल? पुढील प्रोसेस म्हणजे एक तर आपण फक्त सुपरविजनचं काम करतो आणि दुसरं म्हणजे सुपरविजन विथ मटेरियल आणि लेबर. सुपरविजन मध्ये डिझायनिंग केलेल्या लेआउटनुसार काम करून घेतो. यात तुम्ही लागणारा मटेरियल आणि लेबर पुरवायचे. सुपरविजन विथ मटेरियल आणि लेबर मध्ये मटेरियल आणि लेबर याची सर्वस्वी जबाबदारी माझी राहते. ओके. आणि या दुसऱ्या पद्धतीनुसार तुम्ही आता काय काम करणार? तुमच्या घरात आवश्यक तिथे फर्निचर केले जाईल. एखादी भिंत किंवा जागा वास्तुशास्त्राप्रमाणे नसेल तर ती तोडून योग्य अशी बनवली जाते. त्याचबरोबर टाइल्स बसवणे, इलेक्ट्रिक काम करणे, प्लंबिंगचं काम, हॉल सिलिंग, POPचं काम केले जाते. किचन मध्ये मॉड्युलर किचन ट्रॉलीज बसू. शिवाय घराला आकर्षक असं रंगकामी केले जाईल. ग्रेट. म्हणजे तुम्ही आमच्या जुन्या घराला नवीन लुक देणार. तर सर, आपण किती वर्ष झाली इंटिरियर डिझायनर म्हणून काम करत आहात? गेली 5 वर्ष इंटिरियर डिझायनिंग म्हणून काम करतोय. या कालावधीत मी शॉप्स, गाळे, शोरूम, बंगलोज, ज्वेलरी शॉप, 1 BHK 2 BHK फ्लॅट्स याचं देखील प्रॉपर इंटिरियर डिझायनिंग करून दिलंय. यात अगदी रिनोव्हेशन करायचं असेल तर तेही, किंवा मग नवीनच करायचं असेल तर तसेही. ग्रेट. मग आमच्या घराचं काम केव्हा सुरू करणार? तुम्ही म्हणाल तेव्हा. ओके. मी आई बाबांशी बोलते आणि मग तुम्हाला कॉल करेन. तुमचा नंबर देता का? हो, घे ना. 8055 97 55 55. 8055 97 55 55. थँक्यू सर. सो फ्रेंड्स, तडफदार तनयाचा सल्ला असा की घरचं रिनोव्हेशन किंवा इंटिरियर करायचं असेल तर साताऱ्यातील कराड शहरात गुरुवार पेठेत असलेल्या शैलेंद्र गोंदकर यांच्याशी अवश्य संपर्क साधा. आणि बाजारपेठेतील अशीच नाविन्यपूर्ण माहिती ऐकण्यासाठी उद्या पुन्हा भेटूयात आपल्या आवडत्या सातारा आकाशवाणीवर. ओळख बाजारपेठेची आता YouTube आणि Facebook वरही. YouTube साठी सबस्क्राईब करा आमचं YouTube चॅनल आणि लाईक करा आमचं Facebook पेज ओळख बाजारपेठेची. ओळख बाजारपेठेची संकल्पना वर्ड अँड इमेज सोल्युशन्स सातारा. संपर्क 280 173 280 173. ओळख बाजारपेठेची इथं भरपूर काही नव 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 या.